नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील कोल्हापूर महानगरपालिकेचे 27 ठिकाणी असणारे मार्केट, रिकाम्या जागा, विस्थापित जागा आणि भूभाडं पट्टीधारक अशा संदर्भातली आज मीटिंग कोल्हापूरचे विद्यमान आमदार क्षीरसागर साहेबांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली होती. सदर मीटिंगमध्ये असा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला की 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2024 पर्यंत हे 2 टप्पे व 24 नंतर तिसरा टप्पा प्रॅक्टिकली ज्या मार्केटमधील व्यवसाय, तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथली आत्ताची बाजारभावाची किंमत त्याच्या अनासरून एक ॲनालिसिस करून तिथल्या संघटनेचा प्रतिनिधी मान्यता घेऊन भाडेवाढ करणे, त्या भाडेवाढीबरोबरच होणारा दंड व्याज संदर्भात रद्द करण्यासाठी जनरल बॉडीच्या पुढे प्रस्ताव ठेवणे, अशा पद्धतीने 13 वर्षे भिजत पडलेला प्रश्न मिटवण्यासाठी पुढील 1 महिन्यामध्ये 27 संघटनांच्या बरोबर विविध सराव बैठका घेऊन योग्य प्रकारचा मसुदा तयार करून यामध्ये महानगरपालिका नुकसान होऊ नये, त्याचबरोबर गाळेधारकांचं नुकसान होऊ नये अशा पद्धतीचा मार्ग काढून ह्या 3 टप्प्याचं पूर्ण थकलेलं भाडं वसूल करून महापालिकेचा पण फायदा आणि गाळेधारकांचा पण फायदा होण्यासाठी योग्य प्रकारचं नियोजन करण्याच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. या बैठकीमध्ये ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्या पद्धतीने सर्व गाळेधारक संघटना त्यावेळी उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि हे निदर्शनास येत सर्व तयार होत असताना ज्या तिथं प्रॅक्टिकली ज्या अडीअडचणी आहेत त्या समजून घेऊन त्यांना भाडेवाढ करण्याचा निर्णय आत्ता स्थितीत आमदार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यमान सर्व नगरसेवक, विद्यमान पदाधिकारी आणि प्रशासनाचे प्रतिनिधी आयुक्त साहेबांनी घेतलेला आहे. भाडे थकबाकी राहण्यामागं नेमकं काय कारण आहे? भाडे थकबाकी राहण्यामागचं मूळचं कारण आहे, गाळेधारक स्वतः भाडं भरतोय, भाड्यावरती 24% व्याजदर, त्याच्यावरती 2% चक्रवाढ व्याजदर लावला जातोय, 18% GST लावला जातोय. त्याचबरोबर गाळेधारक भाडं देऊन सुद्धा घरफाळा भरतोय. सध्या प्रचलित जर विचार केला तर मालकाने फाळा भरायचा असतोय आणि भाडेकरूंनी भाडं द्यायचं असते. पण इथं उलटी गंगा वाहती, त्यामुळे सगळे प्रॉब्लेम तयार झाल्यात. 2014 पूर्वी असे प्रॉब्लेम नव्हते, कारण त्यावेळी दंड व्याजाचं प्रमाण कमी होतं आणि 11 महिन्याचं भाडं भरून घेऊन 1 महिने सूट दिली जात होती. त्याच्यानंतर जे शासनाने धोरण अवलंबलं 8%चं, त्यामुळे जे क्लिष्ट निर्णय झाल्यात ते त्यामुळे सगळं प्रलंबित राहिलेलं आहे. गाळेधारक म्हणून आता आपली काय भूमिका असणार आहे? गाळेधारक म्हणून आमची प्रामाणिक 27 संघटनेची भूमिका आहे की महानगरपालिका नुकसान होऊ नये, त्याबरोबर गाळेधारकांचं नुकसान होऊ नये अशा पद्धतीचा मार्ग काढून महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात भर टाकण्याची सर्व जबाबदारी गाळेधारकांनी स्वीकारलेली आहे.